पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ताफा सोडून रेल्वेनं प्रवास केला आहे। त्यांनी मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी वंदे भारतला पसंती दिली आहे। शिर्डीमध्ये डिफेन्स क्लस्टरच्या उद्घाटनासाठी त्यांना जायचं होतं। यावेळी त्यांनी कार किंवा हेलिकॉप्टरऐवजी ट्रेनने प्रवास केला। दरम्यान प्रवासावेळी ट्रेनमध्ये कामांचा धडाका सुरूच ठेवला होता। प्रवासाच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक फाईल्सचा निपटारा केला आहे। दरम्यान शिर्डीतही त्यांच्या ताफ्यात केवळ 5च गाड्या होत्या। यावेळी माध्यमांसोबत बोलताना फडणवीसांनी वंदे भारत नवीन भारताची अनुपम भेट असल्याचं म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी हा प्रवास वंदे भारतनं केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला ताफा न घेऊन जाता हेलिकॉप्टरचा प्रवास देखील त्यांनी टाळलेला आहे। दुसरीकडे त्यांनी आता या प्रवासादरम्यान देखील कामाचा धडाका सुरूच ठेवल्याचं आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहे। एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेली आहे। जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत तशा प्रकारची ही वंदे भारत ट्रेन आहे आणि आज मी याच ट्रेननी मुंबईवरनं साईनगर शिर्डीला आलो। अतिशय उत्तम प्रवास झाला, खूप चांगला अनुभव होता। अनेक लोकांची भेटी झाल्या, रस्त्यामध्ये फाईलचं काम देखील करता आलं, त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला।